आपण पाहिलं गेलं सिद्धिविनायक नेरलपाडा संघ नेरलपाडा संघ टॉप 5 मध्ये जाणारा पहिला संघ आपण पाहिलं गेलं. तर जाऊया विकेट हॅट्रिक साठी पराग शिंदे यांचे जवळचे निकटवर्ती मित्र विठ्ठल झुंजरराव याचकडून आपण पाहतोय लगातार 3 विकेटला 3000चं रोख पारितोषिक आहे. ओनली पराग लागोपाठ 2 षटकार प्रफुल्ल भोईर यांच्याकडून 2000. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या साईडने पंच टिकेत सर आपण पाहतो कवायत प्रकार सादर करत असताना दाखवतील आम्हाला मुकाबला स्टाईल वाईट चेंडू. हा चला तिसरा पंच चला चेंडू चेक केला जाईल लाईव्हच्या माध्यमातून. तर नेक्स्ट बॉल घ्या आपण चेक करूया. चेक केला जाईल ना त्याचा डिसिजन त्यानंतर आम्ही देणारच होत ना. पहिला चेंडू खराब चेंडू स्क्वेअर मला एक्स्ट्रा धाव फोकसच्या धावांनी या ठिकाणी सुरुवात झाली. तमना संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. एक चेंडू आपण पाहतोय पराग गोलंदाजी मार्क वरती पंचच्या डाव्या साईडने पॉवर प्ले षटक 3 षटकांचा सामना. तर पाहतो सुरेख चेंडू लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू खराब होता स्क्वेअर होता एक्स्ट्रा धाव मोफतची धाव पाहिली गेली धावसंख्यामध्ये 1 या धावसंख्येने सुरुवात झाली होती. त्यानंतर लगातारचे 2 चेंडू निर्धाव. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर बॅट्समन यांच्याकडून रिव्ह्यू घेतला जातोय. प्रत्येकाला एक संधी आहे. बिबर साठी आपण पाहतो हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जाईल. या ऑनफील्ड आपण पाहतो ऑफिशियल्स आपण सुद्धा ऑनफील्ड मधून डिसिजन ऑनफील्ड डिसिजन कॉल करा. ओके फेअर आहे इथे चेक केला जाईल. प्लीज कुशल मोमेंट
त्यामुळे आपण पाहतोय मॅच वारंवार चेक केलं जाणारच आहे का इथून आपण पाहतोय ट्रॉफी परत पोहोचणार आहोत. कोणता संघ असेल सिद्धिविनायक नेरळपाडा नंतर ट्रॉफीसाठी दो चेंडू आहे. यानंतर असणारा फ्रीट रिओ आपण रिटेक दिला पुन्हा एकदा वापस असेल सक्सेसफुल रिओ आपण पाहिलं गेलं 5 धावा आपण पाहतोय या चेंडूवरती 6 धावा स्कोर कार्ड वरती फ्रीटचा चेंडू चेंडूचा पाठलाग करतोय शतरक्षक तिथपर्यंत पोहोचलाय पियुष चेंडू उचलला त्या दरम्यान जरूर आपण पाहतोय तर ऑफिशियल्स चेक केलं जाईल. डिसिजन तुम्हाला भेटेल तुम्ही शांतता घ्या. भोई साहेब काही टेन्शन घेऊ नका ऑन फील्ड आहेत देतील डिसिजन भेटेल तुम्हाला.
आपण पाहतोय ऍड केल्या जातील आणि गोलंदाज आपण पाहतोय दुसरा गोलंदाजचा वापर आपण या ठिकाणी पाहतोय चेंडू झालेत या षटकातील 2 चेंडू झालेत आणि धावसंख्या स्कोर कार्ड 11 फ्रीट आपण पाहतोय कायम असणार स्ट्राइकला राकेश फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय नो चेंडू उर्वेशचा चेंडू आपण पाहिला गेला शरीरापासून उंच फेकलेला चेंडू नो चेंडू एक्स्ट्रा धाव आणि इथे आपण पाहतोय उर्वरित 4 चेंडू फेकण्यासाठी आलेला गोलंदाज तेजस नो चेंडू फेकतो फ्रीटचा चेंडू असेल फ्रीट कायमस्वरूपी आपण पाहतोय फ्रीटचा चेंडू सुंदरीचा चेंडू आदलला या ठिकाणी क्षेत्ररक्षक पियुष त्याच्या दरम्यान पोहोचलाय आणि इथे दुसरी धाव पूर्ण केली जाते अनिकेत आपण पाहतो सुंदरीचा विकेट 2 धावा पूर्ण धावसंख्यामध्ये वाढ होते धावसंख्या जाऊन पोहोचली ती
14 या आकड्यावरती. या षटकातले 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही पॉवर प्लेचं षटक आणि तिथं 3 चेंडू शिल्लक आहेत. मनापासून राकेशजी मनोहर दलवी साहेब विभाग प्रमुख मुद्रे कर्जत, केतनजी दीपक बाबडे विभाग प्रमुख दैवली आणि या स्पर्धेचे तिसरे संयोजक अकीब जाकीर पाटील सर कर्जत शहर अल्पसंख्याक प्रमुख आणि त्यांचे सर्व शिपेशिलादार यांचं मनापासून धन्यवाद मानतोय. आपण 2 दिवसीय संधी या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची दिली. आपलं मनापासून धन्यवाद अकीब सर, राकेश सर आणि केतन सर. शेवटची इनिंग, शेवटचे काही चेंडू माझ्याकडे आहेत. मनापासून धन्यवाद. या स्पर्धेमध्ये सेवा करण्यामध्ये संधी दिली, मनापासून आपला धन्यवाद. पुढचा चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज असताना इथे या डॉट चेंडू आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आपण पाहतो आतापर्यंत झाले. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. इथे स्टेप आउट केला, शपळून केल्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू तेजस गायकवाड अफलातून गोलंदाजी. निर्धाव चेंडू कमबॅक करून दिला संघाला. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात धावसंख्या 18 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे या तमना संघाची. सनमेची जोडी राकेश आणि अनिकेत ही जोडी आपण त्या ठिकाणी पाहतोय. चला वेळ नका घेऊ, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये लगेच सुधारणा करा. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजून घ्या. असं वाटलं होतं राकेश सर मॅच लवकर सुरुवात झाले, 2:30 ला समाप्त होतील, पण नवरा किती पण टायमावरती येऊन दे, लग्न लेटच लागतंय. मुहूर्त 5चा असू दे का अकीब सर 6चा असू दे, मुहूर्त टल्लाच जातो. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात 18 धावा स्कोर कार्ड वरती पाहिला गेला. 11 चेंडू फेकले गेले. त्या पहिल्या 18 धावा आले. 18 वर्ष लक्षात ठेव दादा, खूप आयुष्यात खूप महत्वाचा आकडा आहे. लग्न करायचं, प्रेम करायचं, 18 वर्ष पूर्णच बघावं लागतात अपोजिट पार्टीचे. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आणि पाहिलं गेलं. 18 शुभ आकडा आहे. आपण पाहतोय अकीब पाटील सर यांच्या ठिकाणचं मुलाचं जे जन्मतारीख ती 18 आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटक कर्जत सिटी एंड कडून पियुष बालादादा धनिवी यांचा सुपुत्र गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू असेल. इथं बैठक मारण्याचा प्रयत्न, स्लोवर गती परिवर्तन, फसवा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू सुरुवात. उत्तम झुंजाराव थोडेसे नाराज, विठ्ठल झुंजाराव नाराज निराशित, पण मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. सूर्यप्रताप पायडर करण्याचा प्रयत्न. इथे केतन बाबडे मध्ये सुरक्षित. एक धावसंख्यावरती, धावसंख्या स्कोर कार्ड 19.
मी जरूर आयोजकांचे कौतुक करेल, कारण मी पहिल्याच रात्री सांगितलं दादा, बंडीस पटेल लावून घ्या पायाला, 4 रात्र उभे राहायची. पण तुमच्या पाठीमागे शिपे शिलेदार आहेत, खूप महत्वाचे. कारण त्यांची साथ आहे दादा. राकेश सर, जरूर आज स्पर्धा संपल्यानंतर, समाप्त झाल्यानंतर सर्वांना घेऊन बसा आणि जरूर त्यांच्याशी हितगुज साधा. खूप महत्वाचं आहे. बसा म्हणजे प्रेमाने मायाने त्यांच्याशी चर्चा करा. तर धन्यवाद. आमचा मी का म्हणतो, बरं झालं गोलंदाज पियुष, पुढचा चेंडू इथे चेक केलं जाईल. ओके, चेक जमाना जे म्हणतो कॅशलेस झाले, चेक शिवाय पर्याय नाही. आपण पेट्रोल पंपावरती जा, आता गुगल पे पेटीएम पण घेत नाही. हा, तिथे कॅश, बाकी सर्वीकडे चेक. एक स्पर्धा पाहिली होती राकेश सर, मॅच जिंकल्यानंतर सर्वांना चेक वाटले होते. नो चेंडू आपण पाहतोय, नो चेंडू आपण पाहतोय. यानंतर असेल फ्रीट, उघडा डोळे पहा नीट. फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय. एक बिमार या ठिकाणी पियुष कडून पाहिला गेला. इथे फ्रीटचा चेंडू अभेश पाहतोय. मी सेंटर फटका असेल, टायमिंग सुरक्षित नव्हता. एखादा होती आपण पाहतोय, एखादा होती समाधान म्हणावं लागेल. फ्रीटचा चेंडू आपण पाहायला गेला. आता परत या इनिंगचा तिसरा चेंडू होता, जो फ्रीटचा चेंडू होता. त्यावरती धावा कुठे आले नाही, बनवता आले नाहीयेत. इथे सुरेख बैठक, लंगा फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथे झेलड्रॉप. जरूर असे विचार करतो राजेश सर, म्हणायचं नाही पण जरूर आम्ही नेहमीच बोलतोय, दादा क्षेत्ररक्षण करशील खराब, तुझ्या स्वप्नामधील अशोक शराब. फेमस डायलॉग आहे, थांब टाकले तुझा भाग पडतो. रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येईल आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलं तर 25,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. याला मदत तमना संघ करा खर्च. व्यासपीठावरती बसले तुमच्याच ग्रामपंचायतचे उपसरपंच, होऊन दे खर्च. हाय उपसरपंच रवींद्र भोई साहेब, याला बोलतात क्रिकेट रोडचं प्रेम. इथे चांगला फटका, टिपीट विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान. शेवटचा अंतिम षटक बाला मसे 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30 षटकाचा सामना. आणि संदीप बोराडे सर, मनापासून धन्यवाद. गेल्या 2 रात्र तुम्ही सांभाळून घेतल्याबद्दल मला मनापासून धन्यवाद. आणि योगेश अफलातून समालोचक मित्रांनो, आणि राकेश दादा, येणाऱ्या बहुतेक स्पर्धेमध्ये योगेशला जरूर संधी द्या. हा, जरूर संधी द्या. अफलातून समालोचक आणि बिटवीन कामा स्कोरिंग पण करतो. आम्ही इतर समालोचक पाहिले गेलेत,
इथे पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय फलंदाज बाद झट सर ग्रामीण समालोचक काय काम येतात बघा ग्रामीण समालोचक ना इनिंग झाल्यानंतर ना इतर भटकत नसतात ते आयोजन कमिटी सोबत कधी पाहुण्यांचं स्वागत करतात तर तुमच्या बाजूला बघा स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये ही मजा आहे ग्रामीण समालोचक ठेवणं हे खरं कार्य आहे इथे इनिंग समाप्त झाली आपला गाव कशा प्रकारे हे पाहण्याचं एक मोह असते पण इथे इनिंग कोणती आहे कोणाची आहे हे मोजलं जात नाही हे काम आमचे ग्रामीण समालोचक करतात आणि एक कर्जचे समालोचक करतात इथं थोडा शॉट होता बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का अक्षयच्या बॅट पडून आला फटका एक धाव पूर्ण तीन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतोय पराग शिंदे चेंडू उचलणार फेकणार त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केले जातात आणि 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतील योगेश सर आम्हाला सांगतील धावसंख्या 25 या आकड्यामध्ये 25 अमनाथ टीम अगेन्स्ट डेव्हिल बी टीम शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय स्लॉगवर अजून 3 चेंडूचा खेळ शीर्षय बाकी आहे खूप महत्वपूर्ण सामना तिन्ही पंच आपण पाहतोय बिझी आहेत ऑफिशियल या इनिंग मध्ये आणि इथे चेक 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 केलं जाईल तिसऱ्या पंचाची कुशल मोमेंट जाता एक एक डिसिजन खूप महत्वाचा असतो काही टेन्शन नाही सगळे राहा पण तोंडातून एक शब्द नका काढू अंपायर देईल डिसिजन अंपायरच्या अगदी त्यांची चर्चा जास्त असते आता कुणीच काहीच बोलू नका काही टेन्शन नाही वारा कोणत्या बाजूने आला कोणत्या बाजूला गेला काही गरज नाही गारवा जाणवला सरपंच साहेब हे महत्वाचं कोणत्या दिशेने वारा आला कोणत्या दिशेने गेला गांधीजीचे केस कोणत्या साईडने फिरले गेले हे शाळेत प्रश्न विचारायचे आम्हाला आता नाही तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा संदीप सर काही टेन्शन आमचे गेलेत फलंदाज आहे बाद 3 एकरचं मैदान 1-1 इंच मोजलं जातं मित्र तुम्ही 7-12 नका करू पुढच्या वर्षी आज करार्थने सुंदर गोलंदाजी केली बालाने आजच्या स्पर्धेमध्ये अफलातून कर्जत एक्सप्रेस बालाला का म्हटलं जात आहे कर्जत डेव्हिल एक्सप्रेस शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतो आतापर्यंत बालाने सुंदर गोलंदाजी केली धावसंख्या स्कोर कार्ड 26 लॉस फॉर 3 विकेट अपना टीम पहिल्या षटकात 18 धावा होत्या आतापर्यंत 11 चेंडू मध्ये 8 धावा खर्च झाले 26 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचा अंतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय अक्षय भुईर स्ट्राईकला इथे पाहतोय चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय वलन या ठिकाणी घेतलं जात आहे निर्धाव चेंडू आपण पाहतोय
डॉट चेंडू आणि डॉट चेंडूची सांगता होत असताना स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती 9च्या सरासरीने कारण रिक्वायर रन धावा या ठिकाणी बनवावं लागतील. धावसंख्या 27 स्कोर कार्ड विजयाची गरज असणार ती WLB संघाला. चला WLB संघ आपण लगेच मैदानाच्या बाहेर या. सम्राट टीम आपण तोरी क्षेत्ररक्षण शोधून घ्या. मला सरपंच हो जरा व्यसन खेचा जरा कासरा ओढा. धावसंख्या स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती 27 धावांची गरज. प्रतिषेधक 9च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून आभार. दोन्ही संघ तमनाथ संघ आणि दैवली संघ आपल्याच विभागातील दोन संघ त्या दोन्ही संघाला माझ्याकडून शुभेच्छा असतील. शेवटचा अंतिम इनिंग साठी आपण जरूर या स्पर्धेचे लीडर कॉमेंटेटर संदीपजी बोराडे सर त्यासोबत आपण पाहतोय योगेश कर्जत मध्ये आपण पाहिलं गेले स्पर्धा आणि टेनिस क्रिकेट ची टीम अर्थात कुणाल सर आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी वर्ग अजय सर यांचा हा डीजे आणि डीजे ऑपरेटर आनंद आणि यांच्या संपूर्ण स्टाफचं या डेकोरेशन टीमचं मनापासून मी संदीप गायकवाड आपला आभार रजा घेतो आणि जरूर ही स्पर्धा आपण पुढच्या वर्षी जरूर खूप मोठ्या उत्साहाने पाहणार आहोत. राकेश दादा आपलं मनापासून गोड गोड धन्यवाद. जाऊया आपण सेकंड इनिंगला जिथे जोडले जातील योगेश धोले आणि त्यापूर्वी संधी देऊया आमच्या आनंद आती कर्जत मध्ये ते बघ. जाऊया आपण दरम्यान एक सन्मान सोहळा या ठिकाणी जरूर होईल. अर्थातच अगदी भव्य दिव्य स्पर्धा ही पुन्हा एकदा साहेबच आमदार चषक 2024 आपण अनुभवत आहे. आणि दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी 2 दिवस समालोचनाची एक उत्तम साथ दिली. अर्थातच आमचे साथी समालोचक संदीप गायकवाड यांना या मंचाच्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. संदीपजी गायकवाड यांना या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. मॅच कडे जरूर जाऊया. मॅचला होईल सुरुवात. एकीकडे आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात दाखल आहे. स्ट्रायकर एंड वरती बाळा दणवी, नॉन स्ट्रायकर एंड वरती पियुष दणवी. बाळा दणवी यांची विकेट जर घेतली तर 2000 रुपयांचे कॅश प्राइज. पहिला बॉल तमनाथ एक्सप्रेस अक्षय बोईरचा मैदानात, परंतु या ठिकाणी येणार 22च्या स्वरूपात एक धाव. अगदी सन्मानपूर्वक या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान केला जातोय. मात्र संदीपजी गायकवाड यांचा मॅच कडे जाऊया. अगदी धावसंख्येचं टार्गेट आहे 27. नेक्स्ट बॉल कडे जाऊया आपण. राईट हँड आउट द विकेट. चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून. व्हॉट अ शॉट सिलेक्शन. अगदी अफलातून फार चांगला दर्जेदार चौकार.
अजय सर बहुतेक पगार करायचीच वेळ आली. परतावा लागेल यावेळी पियुष दनवेला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. अक्षय भोईर बाळा धनवीची विकेट जर घेतली तर मात्र तुम्हाला तब्बल प्रफुल्ल भोईर यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. बॅटर मैदानात दाखल झालेत. विकी चांगला फटका आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉल समाप्ती पथावरती आलेत. आणखी 2 बॉल शिल्लक असतील अक्षय भोईरचे. अगदी थोडाफार प्रमाण गोलंदाजीत केल्या गेलेल्या चुका तमना संघाच्या धावफलकावरती वाढीस जरूर कारणीभूत ठरल्या. अगदी मी म्हणेल पहिल्या इनिंग मध्ये. चांगला बॉल. हा बॉल आलाय डॉट. 6 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. समोर आहे बाळादादा दनवी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परफेक्ट होता. सध्या म्हणायला गेलं तर थोडा नेम मात्र चुकला. आता मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. 12 बॉल आणि गरज असतील ती आता 20 धावसंख्येची. जे आवाज कुणी देऊ नका. जरा कट वगैरेचा प्रॉब्लेम झाला तर मग तकलीफ होईल. चांगला फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. एकच धाव धावफलकावरती. अफलातून फिल्डिंग मी तर म्हणेल. लाजवाब. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की हा चौकार जरूर होईल परंतु वैभवच्या फिल्डिंगची दाद. प्रेक्षक वर्गाला विनंती की बाहेरून कोणी आवाज देऊ नका. कट वगैरे लागली तर इथे अंपायरला प्रॉब्लेम होईल. कोणती चुकी नाहीये परंतु इथे परतावा लागेल विकी गुंजालला.
दुसरा हदरा टीम दैवलीला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अद्यापपर्यंत बॅग उचलायची, झालेला डबा घ्यायचा आणि कामाला निघायचं. जे रोजचा प्रवास आहे ते मग सायकल घ्या, रिक्षा घ्या, नाही तर आपली टू व्हीलर घ्या, अन्यथा मग इथून स्टेशन पर्यंत चालत. ती पण सुविधा होईल आता काही दिवसांनी, तेच कमी राहिलं आयोजकांचं. राईट आर्म राऊंड द विकेट, बाउन्स केला अतिरिक्त बॉल आणि यावेळी मात्र फटका सजवला होता. यस, इशारा जरूर दिला जाईल. वनबावचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून दिला गेला. आणि साठी एकेरी स्वरूपातील धावील एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 10 आकड्यावरती पाहायला मिळतीये. 9 बॉल आणि 17 ची गरज आहे. इथे परतावं लागेल ते मात्र पराग शिंदेंना. ही पलीकडे गोलंदाजी फार सुंदर झाली. चला जरा स्पीडअप करा प्लीज. अगदी तुम्ही मला वाटतंय उद्या आजचाच दिवस अगदी बैलगाडा शर्यत प्रेमी सकाळी लवकरच उठतील, आता दाखल होतील शेलूच्या मैदानावर. आणि खास करून लाईव्ह ची टीम पण सुद्धा तिथे दाखल होईल. जरा कॅमेरामन थोडे कॅमेरा आमच्याकडे धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. दहा धावा धावपळकावरती आहेत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय की त्यांच्या बॅट मधून आला. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न फंबल पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 12 या आकड्यावरती. अगदी आपण पाहतोय निर्णायक बॉल आहे मॅच मधला. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 आकड्यावरती. 7 बॉल 15 ची गरज आहे. केतनच्या बॅट मधून हवाई सफर जरूर पाहायला मिळाली. केतनला परतावं लागतंय. अगदी चुकीचा बॉल हातात
जाऊया मॅच कडे. अर्थातच अजूनही जर पाहायला गेलं तर 12 धाब्यांवरती हा प्रवास आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 15 धावसंख्येची. गुड्डू गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल आला यावेळी डॉट. आता सामन्यात फार मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय ना या क्षणी जी चुकी मैदानात वेनगाव टीमने केली आहे तशाच पद्धतीचा प्रवास खरं म्हणायला गेलं तर टॉस जिंकला होता दैवली टीमने. आणखी एक डॉट बॉल. टॉस जिंकला होता दैवली टीमने. सर्वप्रथम स्वीकारायची होती ती बॅटिंग कारण पहाटेचं सत्र आहे. खरं म्हणायला गेलं तर आता धावा कमतरतेत येतात. बॉल तितका पोहोचवला जात नाही. 4 बॉल आणि 15 ची गरज आहे. अजूनही सामना कुठेही गेला नाहीये. हवाई सफर परतावा लागेल बाळादादा दनवे यांना. आणखी हादरा. चला निर्णायक बॉल कडे जरूर जाऊया आपण. 3 बॉल आणि 15 ची गरज आहे. 3 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक बॉल कडे जाऊया आपण. 3 बॉल आणि 15 ची गरज आहे. इथे एक धाव कंप्लीट होईल. आमचे समीरजी तोरवे सर काय बोलतायत पाहूया. माफी असेल सचिनजी तोरवे सर. अर्थातच आमच्याकडून पारितोषिक लागलं गेलेलं आहे. तमनाथकर जर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मारली तर शिर्षे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच रवींद्रजी भोईर यांच्याकडून तब्बल तुम्हाला 50,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जर मारली या स्पर्धेत तर 25,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. अगदी मॅच मध्ये पुन्हा एकदा युटर्न पाहायला मिळालं. आणि या मॅच वरची जी पकड आहे छत्रपती तमनाथने मजबूत केली आहे. सामना एकतर्फी जरूर होतोय. चला एक बॉल डॉट आला तर इथे गौरव गुड्डू भोईरचं मेडल षटक या स्पर्धेतलं पाहायला मिळेल. इथे फटका आहे. बॉल जाईल सिक्सर. 7 धावांसाठी षटकार.